काही पैसे त्यांनी तुमच्याकडनं सुद्धा काही डिमांड केली होती. नेमकी काय वस्तुस्थिती आहे, काय याच्या मागची कहाणी? नाही, खरं तर 2014ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी आणि अजय बोरस्ते आम्ही दोघं मध्य नाशिकमधून इच्छुक होतो आणि दोघंही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो. तर नाशिक रोडला एक भैया बाहेती म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता. त्या भैया बाहेतींनी मला सांगितलं, भाऊ आपल्याला नीलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का? म्हटलं 100% आपल्याला प्रयत्न करायचे. तर त्यावेळेस नीलमताईकडे भैया बाहेती यांनी मला नेलं आणि त्यावेळेस भैया बाहेतीचं माझं आणि नीलमताईंचं बोलणं झालं. त्यावेळेस माझं नीलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या, मी तुम्हाला उमेदवारी आणून देते. त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली. पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली 15-20 दिवस झाले. तर मी नीलमताईंना 1-2 फोन लावले. नीलमताईंनी काही रिप्लाय दिला नाही. तर मग मी त्यांना सांगितलं, ताई असा असा विषय आहे, नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईल आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते. त्या पद्धतीने मी असेल, आमचा संदेश फुले, राजेंद्र देसाई, आम्ही तिघही तिथे गेलो. आमदार निवासला मनोऱ्याला त्यांची गाडी आली, त्यांचा ड्रायव्हर आला. त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले, पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली. अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं. तुम्ही त्यांना किती तिकिटासाठी पैसे दिले त्यांनी? मग त्यांनी काय नेमकं सांगितलं होतं? काय त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा तिकीट मिळवताना ते काय सांगायचे की ज्याच्यामुळे अशा पद्धतीनं नाईलाज असतो तुम्हाला तिथपर्यंत पैसे द्यावे लागायचे? नाही, स्पर्धा होती ना. इकडे अजय बोरस्तेला, इकडे मी होतो. ह्या स्पर्धेमुळे ते हे लोक फायदा घेतात. पण काय म्हणलं निगमपुरे तुमची? ते बोलले ना, तिकीट 100% देते मी करून तुझं. मग मिळालं नाही? तिकीट नाही मिळालं. अजय बोरस्ते न मिळालं त्यावेळेस. त्यांनी पैसे कुणाला देणार, कोण काम करणार हे बोलल्या तर काहीच नाही. त्यांनी डिमांड केली, त्यांना पैसे दिले. मी तुम्हाला सांगतो ना, ज्यावेळेस मी शहर प्रमुख झालो, जिल्हा प्रमुख झालो, उपमहापौर झालो, महापौर झालो, म्हणजे बाळासाहेब असेल का उद्धव साहेब असेल, मी आधीही सांगितलंय, माझ्याकडून कधी रुपया सुद्धा मागितलेला नाहीये. आणि ठाकरेंच्या इथं अशा गोष्टी घडत नाही. मातोश्री एक आमचं पवित्र स्थान आहे. तिथं पवित्र आमचे म्हणजे दैवत बसलेलं आहे आणि अशा पद्धतीने ते कामं होत नाही. निलमपुरे यांनी काल जे काय कर देताना त्यांनी किती कमी? नाही, मी पैसे दिले होते. काय त्या अमाऊंट मधून त्यांनी कमी दिले एवढं नक्की. 60 लाख रुपये तुम्ही दिलेत असं राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे. नाही, मी दिले ना पैसे, सांगतो ना, 100% पैसे दिले. आणि भैया बाहेती मध्ये आमच्या मध्यस्थी होता आणि त्याच्या समोर पैसे दिले आणि त्या देतच नव्हत्या. मग मी सांगितलं पत्रकार परिषद घेऊन मी भूमिका मांडेल, सगळे पत्रकारांना, सगळ्या महाराष्ट्राला कळेल. त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं. मी आता संदेश फुले साक्षीला आहे, देसाई साक्षीला, आम्ही तिघही गेलो आणि त्यावेळेस आचारसंहिता होती. आचारसंहितेमध्ये ते पैसे काही अमाऊंट कमी दिले आणि पैसे बाकीचे रिटर्न दिले त्यांनी. आपण नाशिकचे महापौर पण होतात, जिल्हा प्रमुख पैसे घेतले अशी माहिती आहे? नाही, मुळात एक सांगतो, मी शिवसेनेला शहर प्रमुख 7 वर्ष होतो, 7 वर्ष जिल्हा प्रमुख होतो, उपमहापौर होतो, महापौर होतो. पण शिवसेना प्रमुख असेल का उद्धव साहेब असेल, कधी माझ्याकडून पदासाठी 1 रुपया सुद्धा मागितलेला नाहीये. फक्त त्यांनी एवढं बघितलं का एक चांगलं काम करतो, चांगला डॅशिंग कार्यकर्ता आहे, म्हणून त्यांनी मला सतत ही पदं देत गेले आणि माझ्यावर म्हणजे शिवसेनेमध्ये एवढं मला जे दिलं ते भरभरून उद्धव साहेबांनी, बाळासाहेबांनी दिलेलं आहे. कधी माझ्याकडून नया पैसा सुद्धा घेतला नाही त्यांनी. पण नक्की सांग, विधानसभेच्या निवडणुकीत ह्या बाईंनी माझ्याकडून पैसे घेतले.